स्वीटू ठीक आहे. ठीक आहे, तुझं बोलणं झालंय तिच्याशी? तुला माहितीये कुठे आहे ती? तुला माहितीये खरंच ठीक आहे का? नाही ना? तू नलू मावशी, तू बिझनेस जॉईन केल्यापासून ना आमच्या कॉम्पिटिटर्सचा बिझनेस डाऊन झालाय. आणि जेव्हा बिझनेस मध्ये लॉस होतो ना तेव्हा ते विसरत नाहीत. तुझी मुलगी म्हणून, मॉमची सून म्हणून, ओमची बायको म्हणून तिचं काही बरं वाईट करायचा कोणी विचार केला तर किती वेळ लागणार आहे? लिफ्ट देतो म्हणून गाडीत बसवलं आणि खाडीत फेकून दिलं तर काय करणार आपण? मालविका, मालविका, बास आता, बास झालं. प्लीज शांत हो जाओ. क्या बोल रहे हो तुम? आणि काय बोलताय? म्हणजे तिला पोहता तरी येतं का? कोणी काय तिच्या जीवाचं बरं वाईट केलं तर काय करणार? मालविका, बास. हाथ छोड़, हाथ छोड़, हाथ छोड़, हाथ छोड़. अरे डॉक्टर मी एक काम करते, मी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन येते. शकूते, तुम्हाला काय म्हणायचं? म्हणजे माझ्या स्वीटूच्या जीवाचं काही बरं वाईट? नाही, अहो त्याच्यासाठी नाही म्हणत आहे मी. स्वीटूला शोधण्यासाठी आपल्याला पोलिसांची मदत घ्यावी लागेल ना, म्हणून. नलूला सावरा, मी आलेच. आई ऐक ना, तू नलू मावशी बरोबर थांब, मी आणि रॉकी पोलीस स्टेशनला जाऊन येतो. रॉकी चल रे, चल चल. थोडं पाणी आज नाही बोलला ना साहेब, नाक दाबून थोबाडातून आवाज काढतो त्याच्या. अहो साहेब, पण तेवढं त्या जरा प्रमोशनचं बघा तेवढं साहेब. मी काम नीट करा जातो, प्रमोशन कुठे जात नाही. हो साहेब, हो, थँक्यू. सर जरा एक काम होतं. मैं शांत रहने को बोल रहा है. हे बाबा, चहा सांग ना, जा नाही. हो सर, आणतो. हा बोल ग. हो, ड्युटी संपल्यावर येतो. हो, आणतो. हा, बाकी पोरं झोपली का? सर ऐका ना, एक हो, ड्युटीवर सगळं ठीक आहे. माझी वाट बघून जेवून घे तू. तर माझी बायको हरवली आहे. अगं मी तुला करतो नंतर फोन. ठेव फोन आता, कामात आहे जरा. हा बोला, काय प्रॉब्लेम आहे तुमचा? सर माझी बायको हरवली आहे. माझी बायको संध्याकाळी अंबरनाथून कुठेतरी गेली आणि ती अजूनही घरी आली नाहीये. अहो मग फोन करून बघा ना. ते सर, तिने फोन घरात ठेवलाय, ती घरात फोन विसरली आणि ती गेली. तिचा अजूनही काही पत्ता नाहीये. सो मला कंप्लेंट रजिस्टर करायची होती मिसिंग पर्सनची. अहो असं नाही करता येत. पहिले 24 तास जाऊ द्या, त्यांना शोधा जरा. ऍक्च्युली आम्ही सगळ्यांना विचारलंय, आमचे सगळे मित्र, नातेवाईक, ऑफिस मधली लोक, सगळ्यांनाच विचारलंय. ती कोणाकडेच नाहीये किंवा ती कुठे गेली नाहीये, कोणाला काहीच माहिती नाही तिच्याबद्दल आणि ती अजूनही घरी आली नाहीये. तो प्लीज. हो, मग त्यांना पत्ता लागून द्यायचा नसेल तुम्हाला, गेला असेल कुठं न सांगता. अरे ऐसे कैसे बोल रहे हो आप इंस्पेक्टर साहब? हम कंप्लेंट लिखवाने आए ना, आप कोऑपरेट कीजिए ना प्लीज. तुम्ही कंप्लेंट नोंदवायला आलात का दादागिरी करायला आलात? हा, या एरियातून गायब झाल्या नाहीत ना त्या? मग अंबरनाथ पोलीस स्टेशनला जायचं आणि तिकडे कंप्लेंट नोंदवायची, समजलं? आम्ही याच एरियात राहतो, पण जर तुम्हाला कंप्लेंट लिहून घेण्यात इंटरेस्ट नसेल आणि एनिवे मी तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलतो. हो, कुणाशी बोलताय तुम्ही? भाई मैं बात करता. सर सॉरी सर, एक्चुअली ना इनकी बीवी मेरी बहन लापता है सर. हमने बहुत ढूंढा लेकिन वो कहीं मिली नहीं. प्लीज उन्हें ढूंढने के लिए हमें हेल्प कीजिए प्लीज सर, रिक्वेस्ट है सर. हो, पण साधारण 24 तास जाऊन द्यावे लागतात. तुम्ही शोधा त्यांना, नाही सापडल्या तर आम्ही आहोतच ना. गेले असतील इकडे तिकडे कुठेतरी, कामात बिमात अडकले असतील, येतील. ओ भाई अब क्या करें? ओके, पोलीस थांबू शकतात 24 तास, मी नाही थांबू शकत. आपल्याला स्वीटूला आत्ता शोधायला हवं. ओके, हाँ एक काम कर, तू घरी जा, मी स्वीटूला शोधतो आणि घरी येतो. अरे पर आप ऐसे अकेले ढूंढोगे? तू घरी जा, मी शोधतो, कारण आई एकटी आहे. आई बरोबर कोणीतरी असायला हवं. ओके ओके, तिला ऑलरेडी खूप त्रास झालाय. ठीक. तू सापडल्याशिवाय मी घरात पाऊल ठेवणार नाही. कुठे हरवली हो माझी स्वीटू? असून कसा तिचा पत्ता नाहीये? नलू तू जरा शांत. ओमकार गेलेत ना तिला बघायला, कशाला काळजी करतेस? अगं येईल ती परत. कुठेतरी ना कामात अडकली असेल ती. अगं असं काय म्हणतोय? एव्हाना परत यायला हवी होती ना. मध्यरात्र उलटून गेली,
काय काम असणार आहे? अंबरनाथला 4 वेळा जाऊन परत यायचं म्हटलं तरी आता यायलाच हवी होती ना. अगं असं काय करते तायडे? अंतर कमी आहे का तिकडनं यायचं? अंबरनाथ कुठे, आपलं घर कुठे? परत ती नलूला सांगून गेली होती की मी परत येते म्हणून. आता ती उशिराने तिथे घरी गेली असेल, तिथे कुलूप बघितलं असेल आणि निघाली असेल तर यायला वेळ तर लागणार ना तेवढा. शिवाय तिच्याकडे फोन नाहीये. त्याच्या स्वीटूनी फोन करून नक्की कळवलं असतं. बरोबर, तुझा फोन असता तर तिने कळवलंच असतं. मागच्या वेळी नाही का ओम आणि स्वीटू बाहेर गेले होते आणि त्यांना उशीर झाला, त्यांनी कळवलंच नाही. मॉम बिचारी एकटी वाट बघत बसली होती. तेव्हा मॉम एवढी ओरडली होती स्वीटूला आणि ओमनी तिची बाजू घेतली होती. तेव्हा ओमलाही गप्प केलं होतं. गप्प केलं होतं म्हणजे काय, या घराची एक शिस्त आहे. आता आयुष्यात एवढं सगळं घडून गेल्यावर पुन्हा मॉमनी नव्याने बिझनेस उभा केलाय आणि अशा वेळी तिच्यामुळे हा बिझनेस पुन्हा उभा राहिला. त्यामुळे घराची नवीन शिस्त, काही रीतीभाती, चालीरीती या मॉमनी स्वीटूला शिकवल्या. त्यामुळे ना स्वीटूही तसं वागते. मॉमला बिलकुल काळजी नाहीये. है ना मॉम? निश्चिंत आहे बघ मॉम. असं काय बोलतेस तायडे? मलाही तितकीच काळजी आहे तिची. मलाही तिच्याबद्दल तितकंच वाटतं. तुला काळजी मान्य, पण मॉम अगं एका आईला जे वाटतंय ते एका सासूला नाही ना कळू शकत. सध्या आपल्याला जे काही वाटतंय, आपल्याला असं काही म्हणजे काही भीती वाटते, त्रास होतोय, त्यापेक्षा एका आईचं दुःख, नलू मावशीचं दुःख जास्त मोठं आहे. बघितलंच तिची अवस्था कशी झाली ती. काय आपल्या मुलीला काही झालं तर भीती प्रत्येक आईला वाटणारच ना. म्हणजे माझ्या बाबतीत तसं काही झालं असतं तर तुलाही भीती वाटलीच असती. पण मॉम स्ट्रॉंग आहे ना. मम्माला कसं घराच्या बाहेर पडली आहे ना, त्यामुळे घराच्या बाहेरची माणसं माहिती आहेत, बिझनेस माहिती आहे, बिझनेसमध्ये काय काय घडू शकतं माहिती आहे. कधी कधी त्या गोष्टी जीवावर बेतू शकतात हे सुद्धा माहिती आहे. पण ती हे सगळं शांतपणे हँडल करू शकते. शकू, पण माझ्या स्वीटूला या सगळ्याची सवय नाहीये ग. तिला यातलं काहीच कळत नाही. नलू तू काळजी करू नको. हे बघ असं काही नसणार आहे. नाही, असं काही नसणारच आहे. आणि म्हणूनच आपण देवाकडे प्रार्थना करतोय ना की बाबा देवा, ओम आणि मम्माच्या सक्सेसची शिक्षा, त्यांच्या मोठ्या हुद्द्याची शिक्षा, त्यांच्या सक्सेसची शिक्षा आमच्या स्वीटूला मिळायला नको. आणि सगळ्यांना माहितीये मॉमचा किती जीव आहे स्वीटूवर, किती प्रेम आहे. म्हणजे कधी कधी ओरडते ती, समजावते, तिची पद्धत वेगळी आहे. पण मॉम आणि स्वीटूचा बॉन्डच वेगळा आहे. आणि खानविलकरांची सून म्हणून एक वेगळी शिस्त लावली आहे मॉमने तिला. तुला आठवतंय का, तुला आठवतंय ना, मध्ये एकदा पेपरमध्ये स्वीटू पाण्यात पडली होती, त्याच्याबद्दल मोठं आर्टिकल लिहून आलं होतं, तिचा मोठा फोटो छापला होता. तेव्हा स्वीटू नाराज झाली होती, कुठे कसं काय रिॲक्ट व्हायचं कळतच नव्हतं. तेव्हा मॉमनी तिला समजावलं होतं की आपल्या मागे आता खानविलकर हे नाव लागलेलं आहे. त्या नावाचा एक आब आहे, शिस्त आहे, त्या घराची एक शिस्त आहे. तेव्हा सांगताना तिने स्वीटूला समज दिली, वेळोवेळी समज दिली. 1-2 वेळा मम्माचा टोन इतका हार्श होता, म्हणजे समजावतच होती, शिकवतच होती, पण इतका हार्श होता की मला वाटलं स्वीटू घर सोडून निघून जाते की काय. पण स्वीटू नाही गेली. कारण स्वीटूचा मॉमवर जीव आहे ना, आणि मॉमचा सुद्धा स्वीटूवर. बघू, त्यामुळेच आपण आता सगळे पॅनिक झालोय. पण मम्माचा एकटीचा स्टँड स्ट्रॉंग आणि फर्म आहे की स्वीटू घरी परत येणारच, असा बॉन्ड आहे त्यांच्यात. नाही, एकच मिनिट मालविका, एकच मिनिट. अहो काय म्हणाली ही? काय नाही, तू काहीतरी ही काय म्हणाली तुम्ही ऐकलं का? तू म्हणालीस की तुला असं वाटत होतं की शकूच्या वागण्याने स्वीटू कंटाळून घरातून निघून जाईल. नाही म्हणजे निघून जाईल म्हणजे निघून गेली असं नाही. मॉमचा टोन इतका हार्श होता, इतका हार्श टोन मध्ये तिने माझ्याशी यापूर्वी कधी बोलली नव्हती. सो मला वाटलं स्वीटूला वाईट वाटेल आणि ती. नाही, पण असं काय वागलीस तू शकू स्वीटूशी? आणि का? काम म्हणजे
मॉम फक्त तिला सांगायचा प्रयत्न करत होती खानविलकरांची सून म्हणून तिच्या काही जबाबदाऱ्या आहेत, काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, कुठे कसं कधी बोलावं, काय बोलू नये हे फक्त तिला सांगायचा प्रयत्न करत होती, शिकवायचा प्रयत्न करत होती. इतकं तिच्या भल्यासाठी, तिच्या भल्यासाठी. अगं पण माझ्या संस्कारात वाढलेली माझी स्वीटू, शकू, माझी स्वीटू कुठे कमी पडत होती का? तसं खरंच काही नाहीये नलू. तसं नाही मग काय? एवढं काय शिकवत होतीस तू तिला? एवढं काय बोललीस तू तिला की माझी स्वीटू घर सोडून निघून गेली? असंच असेल असं नाही नलू मावशी. असं नसेल असंही नाहीये ना मालविका. हे बघ, आता तू जे काही सांगितलंस त्यावरून मला एवढंच कळतंय की माझी स्वीटू या घरात खुश नव्हती. आज ती इतक्या दिवसांनी आमच्या घरी आली पण तिचं लक्षच नव्हतं, चित्त थाऱ्यावर नव्हतं तिचं. ओम नेहमीसारखा हसत खेळत होता पण स्वीटू स्वतःच्याच तंद्रीत होती. मला वाटलं की काहीतरी दुसरं कारण असेल पण आत्ता मला कळतंय त्याचं कारण तू आहे शकू. तू वाटेल ते बोलतेस हा नलू आता. हे बघ, ही स्वीटूची सासू आहे आणि स्वीटूची सासू म्हणून 4 गोष्टी मी समजुतीच्या समजवल्या तिला तर कुठे बिघडलं. इथेच चुकलीस तू. स्वीटू तुला मावशी समजते. स्वीटूसाठी तू मावशी आहेस, तू आई आहेस. पण तू तिला सासू सारखं शिकवत राहिलीस. बरं ठीक आहे, तू सासू आहेस, 4 गोष्टी शिकवल्या तर काही हरकत नाही आहे ग. पण ओमनी तुझ्यावर चिडावं, तू ओमला थांबवावंस. मालविका म्हणाली जर तसं काही झालं असेल ना, सगळी चूक तुझी आहे शकू. मी तुला लहानपणापासून ओळखते शकू. एखादी गोष्ट तुझ्या विचारांच्या चौकटीच्या बाहेरची असेल ना तर ती तुला अजिबात पटत नाही. नाही पटत. इतक्या दिवसापासून ओळखतेस ना तू माझ्या मुलीला आणि तुझ्यामुळे तिने घर सोडून जावं. काय बोलतेस नलू? काही बोलते. काय बोलली आता मालविका? का वागलीस तू माझ्या मुलीशी असं? नलू मावशी तू. नाही, मी बरोबर बोलते मालविका. नलू तू जरा शांत हो जरा. अहो तुम्ही मध्ये पडू नका, खरंच पडू नका. तिला मी मैत्रीण मानलं, माझ्या स्वीटूने आई मानलं, जिच्यामुळे आपण आपल्या मुलीला या घरात पाठवलं. तिने असं वागावं माझ्या मुलीशी? नाही ग. तुझ्यामुळे माझ्या स्वीटूवर ही वेळ आली. अगं मावशी काय बोलतेस तू? हे स्वीटूच्या भल्यासाठी तिने हे. काय बोलतेस तू मालविका? भल्यासाठी? आज कुठे आहे माझी मुलगी? कुठे आहे? पत्ता नाहीये तिचा. शकू, तुझ्यामुळे माझी मुलगी इतक्या रात्री घराच्या बाहेर आहे. कुठे आहे माझी मुलगी? बहिणी तुम्हाला त्रास होईल, तुम्ही शांत व्हा ना जरा. नलू तू माझा एक तू जरा शांत हो जरा. नलू प्लीज हात जोडते, माझ्यावर भलते सलते आरोप घालू नको. तुला जितकी स्वीटूची काळजी आहे ना त्याहून जास्त मला तिची काळजी आहे. हा, तुला जर स्वीटूची एवढी काळजी असती ना तर माझ्या स्वीटूला तू असं वागवलं नसतंस. मी काहीही चुकीचं वागले नाहीये. या घरची सून म्हणून तिला जे शिकवायचं होतं ना तेच शिकवलं मी तिला. मॉम प्लीज शांत हो. हे बघ, स्वीटू घरी नाहीये, स्वीटू सापडत नाहीये ना म्हणून मावशी पॅनिक झाली आहे. तिची मनस्थिती ठीक नाहीये. मी सांगते त्याचा गैरसमज करून घेते ती. अगं म्हणून काय काही ऐकून घ्यायचं का तिचं? ती वाटेल ते बोलतेय मला आणि मी का ऐकून घेऊ हे सगळं? नाही, नको ऐकून घेऊस ना. मला तुला अजिबात ऐकवायचं नाही. शकू, मला फक्त माझी स्वीटू हवी. 24 तासाच्या आत जर माझी स्वीटू सापडली नाही ना माझ्याहून वाईट कोणी नाही. चला अगं आपण पण निघतोय. आपल्या स्वीटूला तर नाही, ही लोक घेतील ना जबाबदारी तिची. आणि आहे ना तिची सासू, ती बघेल काय करायचं आता खानविलकरांच्या सुनेचं आणि त्या नावाचं. वहिनी हे बघा,
सुटू येईपर्यंत थांबूया ना आपण बहिणी. सुमन, मी थांबत नाहीये. तुला थांबायचं असेल तर थांब. जाऊ दे मला. थांब 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 नलू, आम्ही पण येतो. दादा पण हे बघ सुमन, चिन्हे आणि शरद इथे थांबू दे. त्यांना काही कळलं ना तर ते आपल्याला कळवते. आपलं नको ना जाऊ. तू डोक्यात नको राग घालून घेऊ. आपली स्वीटू येईल. प्लीज नको जाऊ. आपली स्वीटू येईल ना नलू. नलू नको ना जाऊ. दादा ती एवढ्या रात्री नलू तू रडू नको, तू शांत हो, तुला त्रास होईल. तू बस आधी. आपली स्वीटू नक्की परत येणार आहे. मालकीन बाईचे पर्स असणार यार. कॅशच कॅश. अरे आयुष्याचा ऐश, मला सॉलिड माल घटला रे. मी तुला सांगतो, आज वडापाव नाही खायचा, आज आपण अंडा भुर्जी खायची. मज्जाच मज्जा. पर्स कुठे मिळाली तुला? आमचीच आहे. ही पर्स कुठे मिळाली? ए निघ ना. ही पर्स तुम्हाला कुठे मिळाली? नीट शब्दात सांगताय का मी? अरे चोर साला जाणं इथं. माझ्या बायकोची पर्स आहे, माझ्या आईची आहे, बहिणीची. चलपडीत ना निघ. नीट सांगतो, कोणाची पर्स आहे आणि कुठे मिळाली सांग मला. ए ना, कुठे मिळाली सांग मला पटकन. पर्स कुठे मिळाली तुला? साहेब तिकडे पडली होती साहेब. कुठल्या रस्त्यात पडलेली सांग मला. तिकडल्या रस्त्यात पडली होती साहेब. बघू मला. आणि इकडे आयडी कार्ड माझ्या बायकोचं आहे. कुठे होती? इथं पडली होती साहेब रस्त्यामध्ये. इथे पडली होती. हा, आसपास कोणी नव्हतं म्हणून मी उचलली. बच्चा ऐक ना, ही पर्स जेव्हा इथे पडली होती तेव्हा तू इथे होतास का? हो, मी इथेच असतो. मग तू काही बघितलंस का? हो, एक ताई आली होती. तिने मला बिस्किट आणि पैसे देऊन गेली. पण जसं मी जायला निघालो, एक गाडी आली आणि ताईला उचलून घेऊन गेली. आणि ही पर्स इथेच पडली. तुला कोण किडनॅप करू शकतं यार? बरं ऐक ना, जेव्हा गाडी आली तेव्हा तू त्या गाडीचा नंबर बघितलास, त्याचा काही कलर बिलर बघितलास, इथे कोणाला काही माहिती आहे?